हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? मजेत ना? तर फायनली मी गावाला पोहोचली आहे आणि गावाला पोहोचल्यानंतर माझं जे रुटीन आहे ते मी स्टार्ट केलं. आल्या आल्या मस्त फ्रेश झाली, स्वयंपाक केला. मी सगळं तुम्हाला दाखवणार आहे, ठीक आहे? तर व्हिडिओ पूर्ण बघा. आणि एक अजून महत्त्वाची बातमी अशी भेटली आहे की आमचं जे गेट टुगेदर झालं त्याची न्यूज सकाळ पेपरमध्ये आलेली आहे. तुम्ही साईडला बघू शकता पेपरमध्ये की 72 जण सोबत आहेत आणि त्यांनी गेट टुगेदर केलं. तर हे तुम्ही बघू शकता, वाचू शकता. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्या पूर्ण परिवारासाठी की आम्ही जे प्रोग्राम केला, जे गेट टुगेदर केलं ते पेपरमध्ये आलं, न्यूजपेपरमध्ये आलं. आणि ती खरंच आमच्यासाठी प्राऊड मुमेंट आहे. तर बाकी मी व्लॉग तर अपलोड केलाच आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये मी माझं डेली रुटीन नाही, इकडे गावी आल्यानंतरचं रुटीन जे आहे ते दाखवलेलं आहे. आणि जसं वेळ भेटला तसं मी ते शूट करून अपलोड केलेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटेल काय नाही ते पूर्ण बघितल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा, ठीक आहे? धन्यवाद. फायनली मी घरी आली आहे आणि बघा आज मी बनवणार आहे वालपापडीची भाजी, जी आमच्या शेतातच येते. आणि मग मी आधी कढईमध्ये थोडं तेल टाकलं आणि मग नंतर भाजीला व्यवस्थित स्वच्छ धुवून टाकून दिलं. आता याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकणार आहे शिजण्यासाठी. तर भाजी छान शिजते. मला ॲक्च्युली पातळ भाजी करायची होती, म्हणजे हिरवी मिरची आणि शेंगदाणे लावून. पण काय झालं ना की मी सगळा मसाला रेडी केला आणि नेमकी लाईट चालली गेली, तर तो बेत आमचा पलटला. याच्यासाठी मी बघा सगळं साहित्य घेतलं होतं. लाईट चालली गेली म्हणून हा व्हिडिओ थोडासा असा आलेला आहे. मी जसं तसं शूट केला. आणि यानंतर मग मी भाकरी करायला घेतली. मग मी कोरडीच भाजी बनवली आणि मग नंतर टोमॅटोचं पाणी बनवलं. असं बरंच बनवलं मी. 2-3 भाज्या बनवल्या आणि आता मस्त भाकरी करून घेत आहे, तुम्ही बघू शकता. तर भाकरी करायला मला खूप आवडतं. पोळ्यांपेक्षा भाकरी करायला आवडतं, कारण फास्ट प्रोसेस असते. म्हणजे आता आम्ही होतो 5 ते 6 जण, तर मी 5 भाकरी केल्या मस्त पटापट आणि झाल्या पण एकदम मस्त झाल्या भाकरी. तर तुम्ही बघू शकता. भाकरींसाठी मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. तर तुम्ही तो नक्की बघा की मी भाकर कशाप्रकारे टाकते, ठीक आहे? तर यानंतर मग आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि बाकीचं जे होतं व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल की अंधारात, कारण लाईट गेलेली होती. तर त्यामुळे बाकीची भाजी पण अपूर्ण राहिली. त्याच्यामुळे मी शॉर्टकट म्हणून कोरडी भाजी केली. आणि मग नंतर भाकरी झाल्यानंतर आम्ही सगळे जेवायला बसलो. तर तुम्ही बघू शकता भाकरी कशाप्रकारे मी थापत आहे. भाकरी ही पोळीपेक्षा इझी आहे करायला पण आणि लवकर होते. तर तुम्ही बघू शकता. तर मध्ये मुलांचं चालू होते गडबड खायची प्यायची. ॲक्च्युली आम्ही सकाळी लेटच आलो आणि सकाळपासून गेस्ट हे येणं चालू होतं, त्याच्यामुळे स्वयंपाक करायला खूप उशीर झाला. तर तुम्ही भाकरी बघू शकता किती छान गोल अशी थापलेली आहे. आणि ही भाकरी मस्त आपण आता तव्यावर टाकू. पण बाकीचा व्हिडिओ नाही बनवू शकली कारण लाईट गेली होती आणि मग मला ते तिकडं दिसत नव्हतं आणि त्याच्यामुळे मग मी बाकीचा पुढचा व्हिडिओ नाही घेतला. यानंतर आम्ही सगळे जेवायला बसलो. इकडे माझे सासू सासरे आहेत आणि इकडे माझ्या आत्या आहेत. तर घर थोडं छोटं असल्यामुळे पण आमची एक गोष्ट अशी असते की आम्ही जेवायला नेहमी सोबत बसतो. ही खूप मस्त गोष्ट आहे. आणि यानंतर मग मी पटापट आवरून घेतलं, कारण एकट्याला जेवण जात नाही. आणि ते म्हणतात, मी जरी त्यांना सांगितलं की मी बनवते जेवण, तोपर्यंत तुम्ही बसा आणि गरम गरम खाऊन घ्या, तर ते म्हणतात नाही तुझं झालं की सांग, आपण सोबत बसू जेवायला असं. यानंतर मी भांडी वगैरे आवरून घेतली आणि नंतर पूर्ण किचन पण स्वच्छ केला. तर तुम्ही बघू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर